सगळे काही जण नेते वेगवेगळ्या पक्षाचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची किंवा मंत्रिमंडळातून बाहेर जायची अपेक्षा करत आहेत. तुमचं व्यक्तिगत काय मत आहे? जोपर्यंत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की एव्हिडन्स सापडत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळात राहायला काय अर्थ नाही, अशी भूमिका आहे. तुमची या संदर्भात काय? माझी भूमिकापेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. सवय महाराष्ट्रात चर्चा काय तिची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. याच्याबद्दल त्यांची जी माहिती जी आहे ती केव्हाही गरज खात्याकडे अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे वस्तुस्थितीवरून हे वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची फरक असतात तातडीने केली पाहिजे, हाच माझा आग्रह आहे. वज्रमूठ सुरू केली होती ती काही वादांमुळे बंद केली, त्याच्यानंतरच्या इंडिया आघाडीच्या सभा त्या बंद केल्या. खरंच संवाद संपलाय का हा पहिला प्रश्न? अजिबात नाही, संवाद आहे. आणि म्हणूनच मी आत्ताच सांगितलं की शक्य झालं की येत्या 18 दिवसात ही बैठक आम्ही बोलवत आहोत. मी स्वतः बोलवतो. अनेक खासदार असं म्हणत आहेत की आपण भाजप बरोबर जावं, तर असं काही आहे का? तुमचं व्यक्तिगत मत काय आहे की तुम्ही कसं व्यक्तिगत मत काय द्यायचं? एकही खासदाराचं असं मत नाही. हा जावं तुम्ही कुठं लावला हे मला माहिती नाही. आणि राज्याच्या पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का, आणि त्याच्यावर माझं व्यक्तिगत मत ते विचारतात. काहीतरी तात्पर्य फाळलं पाहिजे. निवडणुका लागतील आगामी काळात महाराष्ट्रात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील. आतापर्यंत तुम्ही नेत्यांना जपले, पण आता कार्यकर्त्यांना जपण्याची संधी असणार आहे. त्यावेळेस महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं राजकारण कसं असणार? असं आहे की माझ्या वाचनात आलं की 4-5 महिन्यात निवडणुका लढायची शक्यता आहे. आमचं ॲसेसमेंट होतं 3-1 महिन्यात निवडणुका लागतील तर कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्याला तयारी लागावं लागतं. आणि ती प्रक्रिया आम्ही सगळ्यांनी सुरू केली. ते साधारणतः आणखी 10 दिवसांनी होईल. 10 ते 12. आमचे अध्यक्ष सध्या बाहेर आहेत कुठेतरी हेल्थच्या प्रोग्रामच्यासाठी. ते आले की या संबंधी प्राधान्य दिलं जाईल. लोकसभा तक ही सीमित था। सवाल इसलिए उठ रहा है क्योंकि उद्धव ठाकरे बीएमसी में अकेले चुनाव लड़ने की बात कर रहे हैं। आपके दल के नेता भी जो है वो कहीं ना कहीं इसी प्रकार की तैयारी, कांग्रेस पार्टी भी उद्धव ठाकरे को कोस रही है हाल को लेकर के विधानसभा में। तो क्या इंडिया गठबंधन में डिस्कंटेंट शुरू हो चुका है? बात ऐसे है कि इंडिया गठबंधन में लोकल से मिलकर चुनाव लड़ने की बात कभी हुई नहीं। इंडिया गठबंधन का जो अप्रोच था वो नेशनल लेवल के इलेक्शन के लिए था। यहाँ नगर पालिका हो, वहाँ नगर पालिका हो, यहाँ इंडिया गठबंधन का सुझाव न था, न कभी डिस्कशन हुआ था। मगर जहाँ तक महाराष्ट्र की बात है और हमारे साथियों की ये भावना है कि एक होकर मिलकर चुनाव के लिए सामना कर सकते हैं, तो सोचना चाहिए। और वो कोशिश हम करने वाले हैं अगले 10 दिन में।